आपल्याला काय वाटतं? खूप छान वाटतं आणि मला खूप भाग्यवान समजते की एका प्रतिभावंताच्या घरात मला जन्म झालेला आहे. नक्कीच मी गेल्या जन्मात काहीतरी पुण्यकर्म केलं असणार. तुमचा जन्म लेखकाच्या घरात झाला तर लेखकांच्या घरातलं वातावरण कसं असतं याविषयी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आता लेखकाच्या घरातलं वातावरण कसं असतं हे मी सांगू शकत नाही, पण आमच्या घरातलं वातावरण कसं होतं ते मी सांगते. हां, कारण एकच की मी लहान असताना आमचे भाई सतत लिहित असायचे आणि आम्ही चाळीमध्ये राहायला होतो. मालाडमध्ये गणेश भवन चाळीमध्ये 2 खोल्यांचं घर होतं आणि घरामध्ये फार मोठं कुटुंब होतं. आम्ही एकत्र कुटुंबात राहत होतो. माझे काका काकी, 2 चुलत भावंड, आजी, नंतर आम्ही 4 भावंड आणि आई वडील असं मोठं कुटुंब होतं आणि फार मोठा वरांडा होता आणि चाळीतली सगळी मुलं खूप दंगामस्ती सतत सुरू असायची. घरात गोंधळ असायचा. अशा वेळेला माझ्या आईची सतत भुणभुण सुरू असायची आणि त्यावेळी माझी आजी म्हणायची, अगं सुने जरा शांत राहा, चिंतू लिहितोय ना गं. तर त्यावेळी मग आमचे भाईच म्हणायचे, अगं बोलू दे तिला, ती भुणभुण म्हणजे माझं पार्श्वसंगीत आहे. आणि मग आम्ही सगळे खळखळून हसायचं. म्हणजे असं एक छान खेळीमेळीचं वातावरण कायमच असायचं. आणि आजीचं आणि माझ्या आईचं भांडण कधी बघितलं नाही घरामध्ये. म्हणजे सासू सुनेचं रिलेशन फार छान होतं, त्यामुळे घरात तसं फार चांगलं वातावरण होतं. त्यासाठी भाईंच्या गप्पा या पर्वणीच असायच्या. नक्कीच. इतक्या मोठ्या लेखकाच्या बालपणाविषयी ऐकायची आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे. तर खानोलकरांचे बालपण कुठे आणि कसं गेलं? चिंतराम खानोलकर उर्फ आरती प्रभू यांचं बालपण म्हणजे त्यांचा जन्म बागलाचिराई तेंडोली येथे झालेला आहे. हां, तेंडोलीला. आणि त्यांचा आजोळी जन्म झाला मामाच्या घरामध्ये आणि ते घर घनगर्द वनराईमध्ये होतं. इतकं घनदाट झाडं होती की सूर्यदर्शन होणंही कठीण होतं. अशा वातावरणामध्ये त्यांचा जन्म झाला आणि घराच्या बाजूलाच मठ होता सच्चिदानंद स्वामींचा आणि कोंडुऱ्याचा समुद्र, त्या समुद्राची गाज सतत त्यांच्या कानावर असायची. तर अशा एका छान मोहमयी वातावरणात ते जन्माला आले आणि ते संस्कार त्यांच्या साहित्यावर आपल्याला दिसतात. कोंडुरा कादंबरी वाचताना आपल्याला जाणवतं त्यातली जी पात्रं आहेत, अनुसूया, नंतर परशुराम तात्या, अशी सगळी वावरणारी पात्रं आपल्याला कोकणच्या पार्श्वभूमीवर दिसतात. आणि हे सगळं मंत्रमुग्ध म्हणजे त्यांचे मामा पूजापठण करायचे मठामध्ये. तर ते सगळे संस्कार त्यांच्यावर खूप छान झाले आणि अशा एका जादुई नगरीत ते लहानाचे मोठे झालेले आहेत. मी एकदा म्हणजे तुमच्या पुस्तकात या वाचलं आहे की मठात ते तुम्हाला घेऊन जायचे आणि तुम्हाला सांगायचे काय पाहिजे ते सच्चिदानंदांकडे तू माग, तुला ते मिळेल आणि स्वतःच तथास्तु म्हणायचे. ते हा एक प्रसंग मी तुम्हाला सांगितला होता. तो असा की आमच्या घराच्या बाजूला मठ होता सच्चिदानंद स्वामींचा आणि त्या मठामध्ये आपलं बोलणं घुमायचं आणि फार जास्त आवर्तन यायची आपल्या शब्दांची. आणि माझे वडील मला आणि माझ्या बंधूला दोघांना तिकडे घेऊन गेले. मी लहान होते आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा. तो मोठा होता आणि मला भाई म्हणाले, तायड्या हवं ते माग, देव आपल्याकडे बोलतो. आणि मी काय मागितलं माहीत नाही, कारण ते वय नव्हतं मागायचं वगैरे. काहीतरी बोलले असणार आणि भाई आतून आवाज द्यायचे की मी म्हणजे जे काय म्हणजे बोलेन त्याला ते उत्तरं द्यायचे. आणि माझा भाऊ एवढा घाबरला, तो पूर्णपणे नास्तिक बनून गेला. त्याला हे काही पटलं नाही, देव कसा बोलला. आणि मग भाईंनी त्याला खूप समजावलं, अरे मी बोलत होतो, तायड्याची मस्करी करत होतो, पण ते त्याने कधी समजून घेतलंच नाही. आणि म्हणजे असा त्याच्यावर परिणाम झाला की तो नास्तिक बनून गेला. आणि मला मात्र देव बोलल्याचं समाधान आजही वाटतं. मी सुद्धा कधी मानलं नाही की भाई बोलत होते. त्या गेला कधी तिकडे की त्या भागातून त्या मठामध्ये? हो हो, आम्ही अगदी दरवर्षी जातो. म्हणजे आम्ही गेलो कोकणात की आता जातो. आता वय झालेलं आहे त्यामुळे एवढं जास्त फेऱ्या होत नाही, पण आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी आम्ही मठामध्ये मठात. हो हो. खानोलकर कुडाळमध्ये खानावर चालवीत असत तेव्हा ते लेखन करीत. याविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. तसेच अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले. त्यातील सत्यता सांगाल का? हो,
आमची खानावळ होती. हो हो, आमची खानावळ होती आणि खानावळीचं नाव होतं वीणा गेस्ट हाऊस. आणि काय झालं की माझ्या वडिलांचं निधन झालं, म्हणजे आजोबांचं निधन झालं. त्यावेळी आजीला त्यांच्या मामांनी सुचवलं की तुम्ही खानावळ चालवावीस. ते खरं कठीण काम होतं, पण त्या काळात विधवा बाई घराच्या बाहेरही पडत नसे. पण अशा काळामध्ये माझ्या आजीने वीणा गेस्ट हाऊस नावाची खानावळ चालवायला घेतली. आणि वीणा गेस्ट हाऊस हे गेस्ट हाऊस होतं, म्हणजे खानावळ नव्हती. आणि इतकी छान चालायची सुरुवातीला. आणि खानोलकरांबद्दल जे काही बोललं जातं की खानोलकर गल्ल्यावर बसून लेखन करीत, हे मात्र आम्ही कधी खानोलकरांकडून ऐकलं नाही. पण एक आहे, आणि आपले पु ल देशपांडे सर्वांचे आवडते लेखक, त्यांच्या पत्नी सुनीताताई देशपांडे यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. व्हिडिओ व्हायरल नसेल केला, त्यांनी व्हिडिओ बनवला होता आणि कोणीतरी तो व्हायरल केला. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते खानोलकर गल्ल्यावर बसून लेखन करीत आणि त्या कागदाचे बोळे करून ते खाली टाकत, ते कोणीतरी उचलले आणि नेऊन भागवतांना दिले. पण हे सुद्धा तसं तेवढं पटणारं नाही आहे. कोणी का भागवतांना देईल? त्या काळात भागवतही प्रसिद्ध नव्हते, खानोलकर प्रसिद्ध नव्हते. पण एक आहे की तो व्हिडिओ सुनीताताईंनी स्वतःच म्हटलेला आहे की खरं खोटं माहीत नाही, त्यातच सगळं आलं. आणि आजही मला वाटतं की हा खानोलकरांचा सन्मान आहे की आज इतक्या वर्षानंतरही अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.